शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील कचरा संकलनाच्या समस्येने आता गंभीर वळण घेतले आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून महानगरपालिकेची मनपा घंटा गाडी कचरा जमा करण्यासाठी अनियमित येत असल्यामुळे नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता। या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले। कचऱ्यामुळे नागरिकांची होणारी फरफट आणि वारंवार तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून गोळा केलेला कचरा थेट महानगरपालिकेच्या कार्यालयात आणून टाकला। यावेळी कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेला थोडी जरी अक्कल असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी अशा शब्दात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। मनपाच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची निष्क्रियता या विरोधात नागरिकांचा हा पवित्रा प्रशासनासाठी एक इशारा मानला जात आहे। याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आज आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आलेलो आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून प्रभाग क्रमांक 1 मध्ये कचऱ्याची घंटागाडी येत नाही, कचऱ्याचं संकलन केंद्र बंद आहे आणि कचरा उचलला जात नाही। आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिसरातील लोक आम्हाला वारंवार फोन करून विचारतात की कचऱ्याची गाडी येत नाही, कचऱ्याचं काय करायचं। हे वारंवार प्रशासनाला आम्ही सांगतोय आणि प्रशासनाला कुठलीही जाग येत नाही। प्रशासन अत्यंत सुस्त झालेलं आहे। महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग एवढा दुर्लक्षित झालेला आहे की महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेला कचरा, स्वच्छता, नाल्या स्वच्छ, शेगाव राहटगाव रोडवर अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। 13-14 मंगल कार्यालय आहेत। लाखो लोक दिवसाला जाणं येणं करतात। त्या रोडवर नालीचं पूर्ण पाणी रोडवरून वाहून राहिलेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून प्रशासनाचे लोक सुद्धा जाता येतात। लाज वाटत नाही त्यांना की आपण ह्या व्यवस्थेला कुठेतरी दुरुस्त केलं पाहिजे। नालीचं सांडपाणी, रस्त्यावर येणारं जे पाणी आहे हे थांबलं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे। याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं महानगरपालिकेच्या कार्यालयात हा कचरा आणून टाकला की यांना लाज वाटायला पाहिजे की सामान्य माणसांना काय त्रास होत असेल म्हणून। त्यांच्या घरात 8-8, 10-10 दिवसापासून, 15-15 दिवसापासून, एका महिन्यापासून कुजलेला कचरा आम्ही या महानगरपालिकेत आणून टाकला। आज हा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आणून टाकला। जर पुढील 3 दिवसात महानगरपालिकेनं यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही हा कचरा याच्यानंतरची पुढची स्टेप महानगरपालिकेच्या प्रमुख कार्यालयात स्वच्छता विभागात नेऊन टाकणार आहे। त्यानंतर सुद्धा जर सुधारणा झाली नाही तर हा कचरा जो आहे, जो जमा झालेला डांबलेला कचरा आहे, हा कचरा आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्या घरात नेऊन टाकणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि महानगरपालिकेनं पुढील 3 दिवसात पूर्ण व्यवस्था जर कचऱ्याची व्यवस्थाची केली नाही तर महानगरपालिकेला गंभीर स्वरूपाचे याचे परिणाम भोगावे लागतील। कारण महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग हा सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळत आहे। हा पूर्ण कचरा लोकांच्या घरात आहे, नाल्यात तुंबलेल्या आहेत। याची वारंवार माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनाला दिली। महानगरपालिकेचं सुस्त प्रशासन, अत्यंत झोपलेलं प्रशासन हे केव्हा जागे होईल याची आम्ही वाट पाहतो। आणि जर हे जागे झालं नाही तर आम्ही याला लाता मारून उठवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।